त्वचा विकार या सिरीजमध्ये मागील भागात आपण त्वचा तजेलदार राहण्यासाठीचे उपाय बघितले. आज आपण त्वचा विकार का होतात याची कारणं जाणून घेणार आहोत. त्वचा निस्तेज का होते? पुरळ, वांग, गांध्या उठणे, खाज येणे, पॅचेस येणे, सोरायसिस, एक्झिमा, गजकर्ण, खरूज, कुष्ठरोग आणि इतर हे सगळेच विकार आणि त्याची कारणं नेमकी कोणती आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्वचा विकार होण्याचं पहिलं कारण म्हणजे दोष प्रकोप. त्वचा विकार हा जरी बाहेरून व्यक्त होणारा व्याधी असला तरी ह्याचं कारण आहे दोष प्रकोप. बरेचदा त्वचा विकारांमध्ये आपण बाह्य उपचारच करण्याला प्राधान्य देतो. पिंपल्स, वांग यासारख्या व्याधींवर स्त्रिया ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात, पण खरं तर त्या सगळ्या निष्फळ ठरू शकतात, कारण दोष आणि धातूंवर उपचार झालेच नाही. इतर आजारांमध्ये सुद्धा बाह्य स्वरूपाचे उपचार म्हणजे बॉडी लोशन, मॉइश्चरायझर, क्रीम्स लावण्याने फरक पडेल असं आपल्याला वाटत असते. पण एक महत्त्वाच्या गोष्टीचा इथे विचार करायला हवा की त्वचा हा जरी बाह्य भाग असला तरी रुक्षता निर्माण करणारा दोष हा आतमध्ये म्हणजे कोष्ठात प्रकोपित झाला आहे. म्हणून शुद्धी करणे त्वचा विकारात सर्वात महत्त्वाची चिकित्सा आहे. यामध्ये पंचकर्मातील वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण या उपचारांनी खूप चांगला फायदा होतो. कारण त्वचा विकारांचा संबंध हा रक्त धातूंशी आहे. त्यामुळे रक्तमोक्षणामध्ये अशुद्ध रक्त शरीरातून काढल्याने आराम मिळतो. तसेच रुक्षतेचा आणि खाजेचा संबंध कफ आणि वात ह्या दोषांसोबत आहे. त्यामुळे वमन या पंचकर्माच्या उपचारामध्ये उलटीद्वारे दोष बाहेर काढून शुद्धी केले जाते. तसेच बस्तीद्वारे शुद्धी केल्याने खाज आणि त्वचा विकार बरे होतात. दुसरं कारण आहे उपवास, म्हणजेच खूप वेळ उपाशी राहणे अथवा जेवणाच्या अनियमित वेळा. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं त्वचा विकारांचा संबंध हा प्राचक पित्ताशी आहे. त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी काय लावायचं त्याचे सर्व उपाय मागील भागामध्ये सांगितलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा. मुख्यतः स्त्रिया घरची कामं असतात म्हणून किंवा ऑफिसचे काम असतात म्हणून सकाळचे जेवणच 2:30 ते 3 वाजता करतात. खूप वेळ उपाशी राहिल्यामुळे त्यानंतरचे जेवण आपण जेवतो ते नीटसे पचत नाही आणि त्यामुळे पित्त प्रकोप होऊन रक्ताशी संबंधित व्याधी म्हणजे वांग, काळे डाग, पिंपल्स, केस गळणे आणि इतर सर्व त्वचा विकार तसेच हार्मोन्स आणि गर्भाशयाचे विकारही बघायला मिळतात. म्हणून सकाळी तसेच रात्री देखील वेळेवर जेवण करणे आवश्यक आहे. तसेच धार्मिक कारणांसाठी उपवास किती कसे करावे हे प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे. त्वचा विकारांचे तिसरे कारण म्हणजे शिळे अन्न. शिळे अन्न म्हणजे काय तर सकाळी बनवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खाणे. तसेच पाकिटातील अन्न जसे की ब्रेड, बिस्किट, चिप्स, पाव, चिवडा हे सगळं अन्न शिळं अन्न आहे. सोबतच बेकरी प्रॉडक्ट्स हे फर्मेंटेड म्हणजे आंबवलेल्या आहारात याचा समावेश आहे. त्यामुळे हे पचायला जड आणि रक्तदुष्टीकर आहार आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की फ्रीजमध्ये अन्न ठेवले म्हणजे ते अन्न चांगले आहे. लक्षात घ्या, कोणत्याही अन्नावर जेव्हा अग्नीचा संस्कार होतो त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरवर ते केवळ 8 तास ते अन्न ताजे असते. त्यानंतर त्याचा समावेश हा शिळ्या अन्नामध्येच केला जातो. शिळं अन्न हे पचायला अत्यंत जड, त्रिदोष प्रकोपक आणि विदाही म्हणजे रक्तदुष्टीकर असते. इतकंच नाही तर शिळं अन्न खाल्ल्याने लिव्हरशी संबंधित व्याधी, हाडांशी संबंधित व्याधी आणि अम्लपित्त असे इतर अनेक विकार संभवतात. म्हणून शिळं अन्न हे खरं तर विष समान घातक आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. त्वचा विकाराचे चौथे कारण. त्वचा विकाराचे चौथे कारण हे मनाशी आणि कर्माशी संबंधित आहे. गुरु, ब्राह्मण, वैद्य, सज्जन व्यक्ती, देव यांचा अपमान केल्याने किंवा यांना दुखवल्याने त्वचा विकार उद्भवतात.
बऱ्याचदा वडीलधाऱ्या व्यक्तीने जर काही नवस बोलला असेल आणि तो पूर्ण केला नसेल तेव्हा त्वचा विकार झाल्याचे दिसून येते. मग ह्यावर देखील पंचकर्म केल्याने फायदाच होतो. कारण पंचकर्म हे केवळ दोष बाहेर काढत नाही, तर त्याचबरोबर मनाची शुद्धी आणि सत्व वाढवण्याचे काम देखील पंचकर्माचे फायद्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. यासोबत आध्यात्मिक उपचारांमध्ये यज्ञ केल्याने, यज्ञदान केल्याने आणि नियमित अग्निहोत्र केल्याने देखील बराच फायदा मिळतो. आज आपण त्वचा विकारांची कारणे म्हणजेच हेतू बघितले. आयुर्वेदानुसार व्याधी जर पूर्ण बरा करायचा असेल तर त्याची कारणे नाहीशी करणे अतिशय आवश्यक आहे. तरच उपचार केल्यावर व्याधी हा पूर्णतः बरा होतो आणि तो विशेष म्हणजे पुन्हा उद्भवत नाही. अशाच आरोग्यदायी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.